right, left, right, left, right, left, right, left. Still building ball tracking, gents. Stand by. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो तुम्हाला जर्सी पाहून कळालंच असेल आज आपण कुठे आलेलो आहे. येस, मुंबईला वानखेडे स्टेडियमवर मुंबई वर्सेस राजस्थान येस IPL मॅच बघायला आपण आलेलो आहे. सो मी विचार केला की आपण तर मॅच बघूच, आपण आपल्या व्ह्युअर्सलाही दाखवू इथे कशी एन्जॉयमेंट आहे ते. सो स्टे ट्यून. सो आज आपण आलेलो आहे रोहितला सपोर्ट करायला. म्हणजे ऑफकोर्स तिथे जयस्वाल असणार आहे, हार्दिक पांड्या असणार आहे, संजू सॅमसन असणार आहे, पण येस वी आर हिअर फॉर रोहित. सो आम्ही आमचे तिकीट्स घेऊन चर्चगेटला उतरलो होतो आणि तिथून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरच होतं जे आमचं गेट होतं ते. सो आम्ही काही वेगळी स्ट्रॅटेजी यूज नाही केली. आम्ही चर्चगेट स्टेशनमधून बाहेर आलो आणि लगेच आमच्या गेटजवळ पोहोचलो. आणि तुम्ही बघतायत की तो जो एरिया होता पूर्ण, तिथला जो वॉकवे होता तो पूर्ण ब्लू कलर आणि प्लेयर्सच्या फोटोजने रंगवलेला होता. आम्ही आमच्या आय ब्लॉकजवळ जेव्हा पोहोचलो, तिकीट्स दाखवून मध्ये एंट्री करतच होतो, तेवढंच आमचं लक्ष गेलं की टी-शर्ट्स डिस्ट्रीब्युशन चालू आहे. सो आम्ही तिथे जाऊन इन्क्वायरी केली तर कळालं की तिकीट्स दाखवून तुम्हाला फ्रीमध्ये टी-शर्ट मिळत होते. आणि आम्ही टी-शर्ट घेऊन आम्ही आमच्या आय ब्लॉककडे पोहोचलो. आणि तुम्ही बघू शकतायत की काय व्ह्यू होता आमच्या आय ब्लॉकमधून. सुपर व्ह्यू. म्हणजे सगळे प्लेयर्स तिथं प्रॅक्टिस करत होते. आम्ही पोचलो तेव्हा हार्दिक पांड्या आमच्या समोरच प्रॅक्टिस करत होता. आणि जो क्राऊड होता, जो एन्व्हायरमेंट होता, माय गॉड, बेस्ट. आणि तिथे प्रत्येक खुर्चीला मुंबई इंडियन्सचे फ्लॅग्स लावलेले होते. सो तुम्ही फक्त तिथे पोचल्यावर फ्लॅग्स हातात घ्यायचं होतं आणि बस सुरू व्हायचं होतं. सो ओव्हरऑल क्राऊड, एंटरटेनमेंट खूप जबरदस्त होतं. सो प्लेयर्स यायची वेळ झाली होती. राजस्थानने फिल्डिंग घेतली होती टॉस जिंकून आणि मुंबईच्या ओपनिंग बॅट्समॅनने एंट्री केली होती लगेच. Alright Mumbai, all of us together will do a 10-second countdown along with a big screen, and that is when the game begins. Get ready for the countdown. Come on Mumbai. Got to be the loudest. 9, 8, 7, 5, 3. स्टेडियममध्ये असताना एक भारी गोष्ट झाली, ती म्हणजे आम्ही TV वर आलो. येस, मी आणि माझा भाऊ, आमच्यावर कॅमेरा आला होता आणि आम्ही खूप एक्साइट झालो होतो. त्या मोमेंट नंतर एवढे फोन्स आणि कॉल्स आले आम्हाला की मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला. आम्ही रोहित शर्माची बॅटिंग बघण्यासाठी खूप एक्सायटेड होतो, पण अनफॉर्च्युनेटली फर्स्ट बॉललाच रोहित आऊट झाला होता. पण नो इश्यूज. मॅचपेक्षाही तो जो एन्व्हायरमेंट होता तो खूप भारी होता. मस्ट वॉच होती ती मॅच. म्हणजे वानखेडेमधला तो फील सगळ्यांनीच घेतला पाहिजे अशी ती मॅच होती. एक बेस्ट पार्ट म्हणजे आय ब्लॉक जवळ खूप भारी प्लेयर्स फिल्डिंगला येत होते, त्याच्यामुळे अजून मजा येत होती. Isn't it? Can I see all the hands up in the air? Come on, Mumbai! Quickly, few more seconds. If your hand is not up yet, jaldi se, come on everybody. Down, up, down, up, down,
Mumbai Indians, Wena Mafaka. गेला बघ. सो या व्हिडिओतून मला फक्त तुम्हाला स्टेडियममधलं ॲम्बियन्स कसं असतं ते दाखवायचं होतं, एन्व्हायरमेंट कसं असतं. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच.